तुझे पैसे घेऊन जा. त्याला सांगा. हे बघा 3 नंबरची निशाणी आहे कमळ फूल, बरोबर. त्याला आपल्याला वोटिंग करायचं आहे. कोणी काही बोललं तरी 3 नंबरची निशाणी कमळ फुलालाच करायचं आहे. काका कमळ फुल 3 नंबरची निशाणी आहेच आहे. पण ते मी सांगतो आईच आहे ना, तर उद्या सकाळी आईसला सांगा. आता तू पैसे देशील का नाही देशील त्याची गॅरंटी नाही. तिलाच पाठव. तुझे पैसे घेऊन जा. त्याचे पैसे म्हणतात. हा तुझं घेऊन जा. संगी नाही आहे ना शेतावर. संगी आहे पण संगी इथं कुठे आहे? तिला घालव. संगी इथे आणि संगीतचं पैसे घेऊन जा. रमेश बस ना आहे ना तिथे. त्याला सांगा. हे बघा 3 नंबरची निशाणी आहे कमळ फूल, बरोबर. त्याला आपल्याला वोटिंग करायचं आहे. कोणी काही बोललं तरी 3 नंबरची निशाणी कमळ फुलालाच करायचं आहे. उमेश म्हणजे हे असेल इलेक्शन मध्ये नाव असेल ना, यादीत नाव असेल तर शोधा आणि पैसे त्यांच्याकडून घ्या. किंवा इलेक्शन द्यायला याल इथं आता सध्या नसेल तर या आणि उद्या पैसे घेऊन जा. यांच्याकडे काका कमळ फुल 3 नंबरची निशाणी. हा हा विक्रमगड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी आणि सत्ताधारी पक्षाने 500 रुपये प्रत्येक मताला देण्याचं काम या निवडणुकीमध्ये केलं आहे. त्याचा व्हिडिओ आपण सगळ्यांनी TV9ला, साम मराठीला या सगळ्या चॅनलला बघितला असेल. ही वस्तुस्थिती आहे. 2.5 लाख रुपये प्रत्येक बूथला त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी दिले आणि सर्वसामान्य माणसा म्हणजे लाखो असे पुरावे भेटतील त्या ठिकाणी की आपल्या विकास कामांवर त्यांचा विश्वास नाही. आपण जनतेशी कामं करतो हे ते नेहमी ओढून सांगतात, त्यावर त्यांचा विश्वास नाही. आणि त्या ठिकाणी पैशाने मतदाराला विकत घेऊन आपल्या बाजूने मिळवण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी केलं आहे. त्याचा मी निषेध करतो. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून त्या ठिकाणी कडक कारवाई करावी अशी मागणी मी जिल्हाधिकारी पालघर यांच्याकडे करणार आहे. निवडणूक आयोगाकडे सुद्धा करणार आहे त्या ठिकाणी. आणि लोकशाहीच्या एकंदर प्रतिमेला काळिमा फासण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांनी केलेलं आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.